या देशाचे सन्माननीय गृहमंत्री नरेंद्र मोदी हे जर एखाद्याला अटक केली मुख्यमंत्री मंत्री असताना तर त्याला 30 दिवसांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो। हा जो कायदा आहे हा विरोधी पक्षाच्या सरकारांना टेरराइज करण्यासाठी त्यांच्या दहशत निर्माण करण्यासाठी आणलेला कायदा आहे। लक्षात घ्या, तुमच्या सरकारचे मुख्यमंत्री काय धुतल्या तांदळासारखे आहेत, मंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत। महाराष्ट्रामधलेच मंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री घ्या, ते रोज तुरुंगात जायला पाहिजे आणि त्यांना रोज बरखास्त केलं पाहिजे। अमित शहा, संजय सिरसाट, एकनाथ शिंदे, संजय राठोड, गिरीश महाजन असे जे मंत्री आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकून त्यांना बरखास्त करणार आहेत का? नाही। असा आमच्या मुख्यमंत्र्यांवरती भयंकर गुन्हे आहेत। अनेक खासदार आज राज्यसभेत लोकसभेत विरोधी पक्षातून घेतले, त्यांच्यावरती गुन्हे आहेत। पण हा कायदा आणलेला आहे विरोधी पक्षाच्या सरकारमधले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जो वणवा पेटवलेला मतचोरी संदर्भात, त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाही। अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकारे विरोधी पक्षाची येतील, ती सरकार पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावीत म्हणून हा कायदा मुख्यमंत्र्यांना अटक करतो, नंतर संपूर्ण सरकारसह भाजपमध्ये यासाठी आणलेला हा कायदा आहे। हा हुकुमशाहीचं शेवटचं शिखर आहे। पंतप्रधानांना सुद्धा यात सामील करून घेतलंय की पंतप्रधानांना पण पदावरून हटवता येईल, पण पंतप्रधान सुद्धा बाजूचे पंतप्रधानांना हटवता येईल हा देखावा आहे। हटवा। प्रधानमंत्र्यावरती हा देश लुटल्याचा आरोप आहे। आपल्या लाडक्या मित्राला त्याने ज्या